एवढी लोकांची गर्दी कायच्यासाठी आणि हे लोक कायच्यासाठी आले त्याच्यासाठी फक्त ब्लॉक पूर्ण पहा. रात्रीचे वाजले होते 12:30 तर तयारी केली आणि पटापट निघालो मग ऑटोकडे जाण्यासाठी. गेल्या गेल्या पाहतो तर पहिलेशी ऑटो येऊन होता तो मग निघालो आम्ही सगळेजण बसून. काही वेळातच पोहोचलो आम्ही नांदगावात. तिथून पाहता पाहता आम्ही पोहोचलो ना मग बंडनेर आले. तुम्ही म्हणसान एवढ्या रात्रीचे बंडनेरले कायले आले? कामगाराच्या भांड्याचा फॉर्म भरला होता त्यासाठी आलो होतो. तिथं आलो तर पहिलेच लोक लाईनीत लागून होते. मग आम्ही पण लागलो लाईनीत. 2 वाजतापासून तर 7 वाजेपर्यंत पहिले तर लागलं बसून. तसे दिवसाचे 7 वाजले तसेच लोक झाले ना मग उभे. मग आम्ही पण झालो उभं कारण तिकडे गेट ओपन झालं होतं आणि वाटप झाला होता सुरू. 7 वाजतापासून तर 10 वाजेपर्यंत पोहोचलो आपण गेटच्या जवळपास. येऊन पोहोचलो तर भोंग्यातनी तिकडे अलाउन्स केलं. सर्व झालं म्हणे डाऊन. 2 घंटे तर आमचे इथंच गेले मग वाया. एवढी तपत होती तर बोलायचं काम नाही. मग झालं 12 वाजता सर्व्हर चालू तर मग अजून लागलो लाईनीतनी. ढुकलत पोहोचलो ना मग मी पण अंदर गेल्या पहिले फॉर्म काढला मस्त ठेवला आम्हाला मंडपातनी बसून. ते भेटला मग आपला फॉलोअर त्यानं 4 बोट दाखवले. मी गेलो हॉलमध्ये तिथं डॉक्युमेंट दिले ऑनलाईन केलं. इथं जे गर्दी सुरू आहे तिथं आलो. पहिले तर तिथं सही सिक्का घेतला. तिथून एक फोटोचा फॉर्म दिला. निघालो मग भांड्याची किट घेण्यासाठी. इथं आला तो फॉर्म दिला. आपल्याला ह्या ट्रकातून घ्यायची होती भांड्याची किट उचलली मग आलो ऑटोपाशी. आल्या सगळ्याच्या 5-6 जणांच्या पेट्या दिल्या वर टाकून बांधून घेतल्या करून. पायता 2 वाजून गेले होते. थंडगार झालो होतो लाईनीतनी. ऑटोत बसलो निघालो घराकडे जाण्यासाठी. पुढच्या ब्लॉग मध्ये आपण पाहणार आहे आपल्याला कोणते कोणते भांडे भेटले तर. मला जर ब्लॉग आवडला तर आयडीला फॉलो नक्की करजा.